माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलाय। शिंदे समितीचा हा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल स्वीकारण्याबाबत निर्णय झालाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आणि त्यापैकी हा एक निर्णय असल्याचं बोललं जातं। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू झालं होतं। त्यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण मागे घेतलेलं आहे। मात्र मराठा समाजामध्ये नाराजी पाहायला मिळते। ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात असतानाच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला आहे। दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काही मोठा निर्णय घेतला जातो का याकडे आता सर्व समाजाचं लक्ष लागलेलं आहे। तर शिंदे समिती गठीत करण्यात आली होती मराठा आरक्षणासाठी आणि या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलाय। त्याविषयीचा निर्णय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत झाला। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आता या अहवालामध्ये नेमके काय आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण झालं होतं मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी सुद्धा निर्णय झाला होता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। मागच्या वर्षी 1 सप्टेंबरला जे उपोषण झालं होतं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्याच्यामध्ये हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि लाठीचार्ज झालेला होता। त्यानंतर ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या त्यानुसार शिंदे समिती गठीत करण्यात आली होती। शिंदे समितीने मराठा समाजाचा अभ्यास केलेला आहे, सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर आता या समितीने दिलेला हा अहवाल सरकारने स्वीकारल्याची माहिती समोर येते आहे। तर या विषयात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, राज्यभरातील लाखो मराठा समाज बांधवांचं लक्ष ज्या समितीच्या अहवालाकडे आहे तोच अहवाल सरकारने स्वीकारल्याचं कळतं। नेमकं काय आहे शिंदे समितीच्या या अहवालामध्ये आणि पुढे ही प्रक्रिया काय होऊ शकते? निश्चितच परा एकंदरीत मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी जी शिंदे समिती सरकारने नेमलेली होती त्याचा दुसरा आणि तिसरा असे 2 अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आलेले आहेत। मुळात हैदराबाद मधील गॅजेटमध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, जे पुरावे आहेत, त्या संदर्भातील संकलन करण्याचं काम या समितीला देण्यात आलेलं होतं। याशिवाय कुणबी नोंदी ज्या आहेत राज्यातील त्याचीही प्रक्रिया जलद गतीने राबवण्याचे जे आव्हान होते या समितीसमोर होतं आणि एकूणच या सर्व घटनांचा अभ्यास केल्यानंतर आता हे पुढील 2 अहवाल आहेत ते शिंदे समितीने आता राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केलेले होते, जे आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आलेले आहेत। त्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने आता राज्य सरकार मराठा समाजासाठी आणखी कोणते निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।